नौदलाचं बोधचिन्ह शं नो वरुण हे ऋग्वेदातील एक गूढ आणि प्रेरणादायक वाक्य आहे, ज्याचा अर्थ आहे वरुण देव आमच्यासाठी शांतता आणि कल्याण निर्माण करो। वरुण देव म्हणजे जलाचे रक्षक, सागरांचे संरक्षक आणि समुद्री प्रवासासाठी मार्गदर्शक। भारतीय नौदलासाठी वरुण देवतेच्या या गुणांची प्रेरणा आहे। नौदल दिनानिमित्त चला शोध घेऊया शं नो वरुण या ब्रीद वाक्याचा अर्थ आणि इतिहास। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सी राजगोपालाचारी यांनी नौदलासाठी ब्रीद वाक्य निवडलं होतं। त्यासाठी त्यांनी ऋग्वेदातील शं नो वरुण हा मंत्र सुचवला होता। वरुण देवतेच्या समुद्री अधिपत्याचा सन्मान म्हणून हे वाक्य आजही नौदलाचं मार्गदर्शक आहे। वेदांमध्ये वरुणाला जलाचा देव आणि नैतिकतेचा रक्षक मानलंय। तो समुद्र, नद्या आणि पावसाचा अधिपती आहे। नाविकांसाठी तो समुद्री पावसाचा मार्गदर्शक देखील आहे। पुराणांमध्ये वरुणाला पश्चिम दिशेचा रक्षक मानलं जातं। त्याच्या पाशाचा अर्थ आहे अडचणींवर विजय, तर कलश जलसंपत्तीचं प्रतीक आहे। भारतीय नौदलासाठी शं नो वरुण हे वाक्य फक्त बोधचिन्ह नाहीये, तर तो एक आदर्श आहे। जलसुरक्षा, नैतिकता आणि कर्तव्य पालन यांचा हा आधारस्तंभ आहे। आजही नौदलाचा प्रत्येक सैनिक हा वरुणाचा शिष्य आहे। सागराच्या कुशीत भारताच्या सुरक्षिततेची तो जबाबदारी घेतो। शं नो वरुण म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान आणि समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य पालनाचा मंत्र। भारतीय नौदलाला सलाम, ज्यामुळे आपल्या सागरी सीमा सुरक्षित आहेत।